नमस्कार मित्रांनो, तर सुप्रभात तुम्हा सगळ्यांना. पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनलवर ब्लॉग विथ निनादमध्ये. तर बऱ्याच वेळानंतर आता पुन्हा एकदा आपला ब्लॉग येतोय. तर आज आपण चाललोय ऍक्च्युली लालबागला गणपती डेकोरेशनसाठीचे कपडे घ्यायला. जो आपला गणपती आहे गिरीशच्या घरचा, त्यासाठी त्याच्या डेकोरेशनसाठी आपल्याला सगळे सामान घ्यायचंय. तर बऱ्याच वेळानंतर पुन्हा ब्लॉग येतोय. तर आधी जसं प्रेम दिलं तसंच आताही देत राहा. ही नम्र विनंती. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटत राहू आपण पुन्हा आता ब्लॉग मध्येच. तर मित्रांनो, आता आपण हे हिंदमाताच्या इकडून पुढे थोडंसं चालत आलो तर इथे एक दुकान आहे राजेश्वर म्हणून, राजेश्वर फॅब्रिक्स. हे आपल्या इकडच्या एका मूर्तिकार मित्राने आपल्याला सजेस्ट केलं इथे यायला. याकडे असे कलर चार्ट आहेत आणि अजून पण आतमध्ये कलर चार्ट आहेत. त्यात आपण बघू डिसाईड करून कुठला घ्यायचा काय ते, आणि ठरवल्यावर नक्की कळवतो. इथे आलं आणि लगेच एकदम म्हणजे बाप्पाचं दर्शन पण झालंय का हे बघा. छत्रीवर गणपती बाप्पा आता इथे आपल्या दादरला अजून एक इम्पोस्टर ॲड झाला एका आपल्या गुंडस बडी सोबत. हा आहे गुंडस बडी आणि हा आहे तो इम्पोस्टर. असाच कुठे कुठे फिरत कधी आला रे फिरत असताना अचानक येऊन धडकलाय. या एका दुकानामध्ये आपण आलो, राजेश्वर दुकानामध्ये आलो. इकडे त्यांनी जवळपास 150 मीटरचा कपडा फक्त 3060 मध्ये दिला. या दादांकडे यायचं, यांच्याकडे खूप व्हरायटीवाले कपडे आहेत, खूप मस्त मस्त कपडे आहेत. हे आपण घेतलेला म्हणजे हा वेल्वेटचा कपडा आहे 30 मीटरचा, आणि ते 60 मीटरचा व्हाईट आणि मरून कलरचा ड्रिपिंग करायला कपडा घेतला आहे. त्यांनी एवढं स्वस्तामध्ये दिला. तर कधी पण या तेव्हा नक्की त्यांच्या शॉपला व्हिजिट करा. ॲड्रेस जर मला मिळाला तर मी कॅप्शनमध्ये टाकेन, पण या नक्की. आणि सर्व्हिस म्हणून सांगा, तुम्हाला अजून थोडं डिस्काउंट मिळेल. ट्रेनने वाटलं. आता आपण चाललो मित्रांनो लालबागला. तिथे आपल्याला थोडं ते गणपतीच्या मागे आपण एक हत्तीचं डेकोरेशन करणार. ते आपल्याला बघायचं आहे कुठे काय आहे, कुठे मिळते. आपल्याकडे एक माणूस फिक्स आहे. तुम्ही आधी एक ब्लॉग बघितला असणार, त्या ब्लॉगमध्ये आपण थर्माकोलच्या सगळ्या गोष्टी जिथून घेतलेल्या इथे आपण पण इथे बाहेर बघाल ना, असा बेकार पाऊस पडला आहे ना, चालूच आहे पाऊस. पण नशीब एक नंबर काका भेटले, त्या टॅक्सीने आम्हाला घेऊन चालले. सध्या आम्ही तिघं चाललो आहे, केतनबाई, चेतन आणि जितेश आणि पण पाठी वेगळ्या टॅक्सीचा येतो. आपण डायरेक्ट दुकानात गेल्यावरच आपण आता जिथे पोहोचलो आहे ते ॲक्च्युअल आपल्याला थर्माकॉलचं जे सामान मिळणार आहे ना ते आहे इथे. हे इंडस्ट्रियल इस्टेट एरिया इथून आतमध्ये आहे सगळं. आधीच्या पण ब्लॉगमध्ये मी हे कवर केलं आहे, पण तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन पाहिजे असेल तर हा आहे लालबागच्या राजाचा गेट, आणि या गेटच्या बरोबर या बाजूच्या गल्लीमध्येच आहे. तर तुम्हाला शोधायसाठी थोडं हे इझी पडेल. त्या हिशोबाने या. तुम्हाला आतमध्ये काय काय मिळणार आहे कसं ते तुम्हाला नक्की दाखवतो. आतापासून 1 वर्ष आधी आपण इथेच आलेलो या सरबतच्या दुकानामध्ये. इथे आपण सरबत पिऊन पुढे गेलो आहे. 2 इम्पोस्टर लोक इथे उभे आहेत ऑलरेडी येऊन, आणि हे असं सगळं सामान आपल्याला इथे आता मिळणार आहे. अतिशय वेफर, अतिशय वेफर केळ्याचे ते तिकडे पण हे लागतील तेवढे 2 लागतील. तर मित्रांनो, आपण आता थर्माकॉल वगैरेचं सामान घेतलं आहे. इकडे जसं तुम्हाला मागाशी दाखवलं या गल्लीत ना, इकडे होतं, तिथून थर्माकॉलचं सामान घेतलं. हे सगळं हे 5 फुटाचे पिलर आहेत, या 10 शीट आहेत, हे 20 रिपान्स टाईप आहेत, आणि त्याच्यामध्ये एक कवर करण्यासाठी एक आहे, आणि हा कपडा, अजून एक दुसरा कपडा, हां दुसरा आतमध्ये आहे, हां इथे हे कपडा. हे सगळं पकडून ऑलमोस्ट 7-8 हजारामध्ये आपलं सगळं सामान घेऊन झालेलं आहे. त्यामुळे लालबागला जर आलात आणि जर तुम्हाला डेकोरेशन सामान घ्यायचं असेल तर हा एरिया सगळ्यात बेस्ट आहे. जसं की इकडची ही गल्ली, आणि इथे मागे इथून सरळ गेलात किंवा इथून गेलात तर तुम्हाला कपडे वगैरेची दुकान आहे. जसं आता इथे बघा, इथे ही सगळी कपड्याची दुकान आहेत. आता इथे पण गीतेश कपड्याचं काहीतरी घ्यायला गेलं, अजून जे खाली ठेवायचे कपडे ते.
आता सामान उचलूया. संडेला इकडे लालबागला वगैरे आल्याबद्दल हे सगळ्या गोष्टी एकदम क्रेझी गोष्टी आहेत. गणपतीचे आगमन बघायला मिळत आहे की. पण आपण थोडं आगमन सोडून बाजूला येतो, एका दुकानामध्ये जातोय. शुभमला काहीतरी घ्यायचं आहे गुरुबाबांना. इकडे जातो. इकडे कपडा घेऊन शिवायला वगैरे देऊन आलोय. आता फक्त आपण जे वाजवायचं सामान आहे म्हणजे डब डबली ते घ्यायला जातो. म्हणजे ते अचानक ठरलं ते आता बघू. इथे एक जवळ एक जागा आहे, तिकडे जाऊन आपण घेऊन येऊ. तर ते कितीला मिळतंय काय त्याच्या दुकानात गेल्यावर कळेलच. बघूया कितीला मिळतंय. आपण आता सगळं घेऊन परत ट्रेनमध्ये बसलोय. हे सगळं सामान घेऊन परत जोगेश्वरीला निघालोय. एवढं सगळं सामान बघून कितीपर्यंत झालं असेल एक अंदाज लावा आणि कमेंटमध्ये कळवा. तर मित्रांनो सगळं सामान घेऊन आपण आलोय घरी. फ्रेश बीश होऊन सगळं झालंय. आणि जे वाजवायचं घ्यायचं होतं ना ते हे घेतलंय नवीन. आणि जे डेकोरेशनचं सामान जे घेऊन आलो ते सगळं इथे ठेवून दिलंय. आणि इथे आपला बाप्पा बसणार आहे. आज आपण याचं पाद्यपूजन करतोय इकडे. आणि मालक ॲक्च्युअल मंडळाचे इथे आहेत. ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शेवटपर्यंत बघितलं आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुन्हा नवीन ब्लॉग.